नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत सरकारद्वारे म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंटद्वारे समर्थित असलेली सहकारी राईड हेलिंग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, बी फॉर आपला प्यारा भारत देश, त्याच्यामुळेच बी फॉर भारत टॅक्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, भारत टॅक्सी असं या ठिकाणी भारत सरकारद्वारे समर्थित सहकारी राईड हेलिंग ॲप्लिकेशनचं नाव आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक्झाममध्ये स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जगातील सर्वात तरुण फाईड रेटेड बुद्धिबळपटूचे नाव काय आहे? म्हणजेच काय, या ठिकाणी वर्ल्ड्स यंगेस्ट फाईड रेटेड चेस प्लेयरचं नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्वज्ञ सिंह कुशवाह असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सर्वज्ञ सिंह कुशवाह असं त्यांचं नाव आहे. ते फक्त 3 वर्षाचे आहेत या ठिकाणी. तर ते जगातील सर्वात तरुण फाईड रेटेड बुद्धिबळपटू या ठिकाणी बनलेले आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार जे काही लक्ष्य आहे ते किती रक्कम त्याची या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 अब्ज डॉलर. बरोबर, तर 100 अब्ज डॉलर एवढं या ठिकाणी जे काही दोन्ही देशांमधील 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापाराचं एम लक्ष्य या ठिकाणी ही रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. कोणत्या देशासोबत? तर भारताने रशिया देशासोबत किंवा दोन्ही देशांमधील. ठीक आहे, रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 23व्या क्रमांकाचं हे जे काही भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन होतं त्याच्यासाठी व्लादिमीर पुतीन हे या ठिकाणी भारतामध्ये आले होते. राजधानी आहे रशियाची मॉस्को. चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महिला सुरक्षिततेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आलेली आहे? खूप चांगला हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महिला सुरक्षिततेसाठी बिहार राज्याने बिहार राज्याच्या अंतर्गत एक नवीन युनिटची घोषणा करण्यात आली आहे. त्या युनिटचं नाव आहे अभया ब्रिगेड पोलीस युनिट. बरोबर, याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. महिला तसेच विद्यार्थिनींची सुरक्षा वाढवण्यासाठी विशेषतः शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग सेंटर्सच्या आसपास राज्यभरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक विशेष पोलीस पथक स्थापन केले जाणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे. याच्या मागं एकच उद्देश आहे, वुमन सेफ्टी. बरोबर, महिला सुरक्षा याच्यासाठी या ठिकाणी अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे बिहार राज्याच्या अंतर्गत. बिहार या राज्याची स्थापना झाली 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 2025 ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लँडो नॉरिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लँडो नॉरिस या खेळाडूने 2025 ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप या ठिकाणी पटकावलेली आहे. प्रश्न आहे एका क्रीडा स्पर्धेबद्दल. तर अशाच प्रकारचे नवनवीन ज्या काही क्रीडा स्पर्धा होत असतात त्यांचं विजेतेपद कोणत्या देशाने, कोणत्या संघाने किंवा कोणत्या इंडिव्हिज्युअल प्लेअरने जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. डेव्हिस कप 2025चं विजेतेपद इटलीने जिंकलं. 26वी महिला ग्रँडमास्टर ठरलेली आहे सरयू वेलपुला. जगातील सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता ठरलाय जावोखिर सिंदारोव. सुलतान अझलन शाह हॉकी कप जो काय आहे 2025चं ते जिंकलं आहे बेल्जियमने. जेरुसलेम मास्टर्स 2025 जिंकला आहे अर्जुन इरिगाईसी यांनी. जगातील सर्वात तरुण फाईड रेटेड बुद्धिबळपटू ठरलेले आहेत सर्वज्ञ सिंह कुशवाह. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे गगनजीत भुल्लर.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये चंदीगड विद्यापीठ अव्वल आलेलं आहे. 2025 ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे लँडो नॉरिसने, किंवा फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चं विजेतेपद जिंकलं आहे लँडो नॉरिसने. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आलेलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी शेतीमध्ये सोलार पॉवर, सोलार एनर्जी याचा यूज करण्यामध्ये सर्व देशामध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी राज्य आलेलं आहे. एक विक्रमी कामगिरी करण्यात आली आहे. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये एकाच महिन्यामध्ये 45,000पेक्षा अधिक सौर कृषी पंप बसवून सौर शेतीमध्ये जागतिक विक्रम ऑलरेडी केलेला आहे, जे चीन नंतर एकाच प्रशासकीय क्षेत्रामध्ये वेगाने सौर पंप बसवण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावरती आहे शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्र आपलं राज्य, आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतात. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6, IGPL म्हणजेच इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गगनजीत भुल्लर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गगनजीत भुल्लर असं त्यांचं नाव आहे. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. लक्षात घ्या, पहिली आवृत्ती, पहिलं संस्करण, पहिला खेळाडू, पहिला देश, पहिलं शहर, अशा वेगवेगळ्या प्रथम ज्या काही घटना असतात याच्यावरती हमखास एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल, तर लगेच नवनवीन क्रीडा स्पर्धेवरती एकदा चर्चा करूया. 26वी महिला ग्रँडमास्टर सरयू वेलपुला, पहिला अंध महिला T20 विश्वचषक जिंकला भारताने. डेव्हिस कप 2025 इटलीने जिंकलं. जगातील सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता जाओखिर सिंदारो. सुलतान अझलन शाह हॉकी कप बेल्जियमने जिंकलं. जेरुसलेम मास्टर्स 2025 अर्जुन इरिगाईसेने जिंकलं. जगातील सर्वात तरुण फाईड रेटेड बुद्धिबळपटू सर्वज्ञ सिंह. आणि इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू गगनजीत भुल्लर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 11व्या क्रमांकाचा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर पर्याय क्रमांक बी, हरियाणा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 11व्या क्रमांकाचा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न आहे एका फेस्टिवल बद्दल, बरोबर. कोठे आयोजित करण्यात आला होता? हरियाणामध्ये. हरियाणाची स्थापना 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राज्यपाल असीम कुमार घोष, राजधानी चंदीगड. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 8, C-130J सुपर हर्क्युलिस विमान कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे? पर्याय क्रमांक ए, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमेरिकेने अशा प्रकारचं जे काही विमान आहे ते डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. C-130J सुपर हर्क्युलिस एरोप्लेन किंवा विमान, बरोबर. या ठिकाणी हे विमान खडबडीत तसेच मातीच्या हवाई पट्ट्यांवरून चालवू शकते आणि प्रतिकूल भागामध्ये सैन्य आणि उपकरणं एअर ड्रॉप करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. अमेरिका 47वे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन, चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने 10व्यांदा पदाची शपथ घेण्याच्या दुर्मिळ कामगिरीबद्दल मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, बिहारचे वर्तमानमधील मुख्यमंत्री नितीश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नितीश कुमार या मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने 10व्यांदा ओथ घेण्याच्या दुर्मिळ कामगिरीबद्दल त्यांना या ठिकाणी ही मान्यता दिलेली आहे किंवा हा सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेमध्ये डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक 2025 कोणी सादर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, सुप्रिया सुळे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लोकसभेमध्ये डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक 2025 हा या ठिकाणी लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मार्फत या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दुधवा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे जिथे त्याच्या बफर क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच इंद्रधनुष्य पाण्याचा साप या ठिकाणी आढळलेला आहे. रेनबो टाइप स्नेक या ठिकाणी आढळलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर जाता जाता उत्तर प्रदेश बद्दल देखील चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगीजी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. ठीक आहे. शेवटचा प्रश्न अलीकडेच युनिसेफ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कालच्याच दिवशी 11 डिसेंबरला आपण या ठिकाणी युनिसेफ डे म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. युनिसेफ फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी. कार्यकारी संचालक आहेत वर्तमानमधील कॅथरीन एम रसेल आणि मुख्यालय आहे युनिसेफचं न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी. सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, हरिमाऊ शक्ती हा जो काही लष्करी सराव आहे 2025 मधील कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे. भारत म्यानमार, भारत बांगलादेश, भारत मंगोलिया की भारत इस्रायल. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर.